बारामतीमधली ही दृश्य थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या ठिकाणी दिसत आहेत आणि अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब इथं आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तेही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान काही ज्या महिला आहेत त्या औक्षण करण्यासाठी इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। काटेवाडी हे अजित पवारांचं गाव आणि इथल्याच मतदान केंद्रावर अजित पवार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर ते सकाळीच इथं पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात आणि आज 7 वाजल्यापासून म्हणजे अगदी काही मिनिटांपूर्वी त्यांनी आपल्या इथं मतदानाला सुरुवात झाली आहे आणि त्यातच अजित पवार मतदानासाठी पोहोचल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे आहेत पंतप्रधान मोदी जिथं मतदान करणार आहेत तिकडची दृश्य या ठिकाणी पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी येणार आहेत तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। गुजरात मधली दृश्य आहेत या ठिकाणी लहान मुलांच्या माध्यमातून कमळ या चिन्हाचा प्रचार केला जात असल्याचं दिसून येते। लहान मुलं आहेत गुजरात मधली ती दृश्य असावीत। त्यानंतर आपल्याकडे आहेत बारामती मधल्या काटेवाडी मतदारसंघातील ही दृश्य या ठिकाणी अजित पवार उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी जे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सहकुटुंब मतदान करण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसून येते। त्यांच्या आई सुद्धा या ठिकाणी त्यांच्या सोबत आहेत। त्यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार याही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती ते ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळालं होतं। बारामतीमधील जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथं सुद्धा त्यांनी मोर्चे बांधणी केल्याचं दिसून आलं होतं। ज्या नेत्यांसोबत मतभेद आहेत त्या सगळ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि आज आहे मतदानाचा दिवस त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे या मतदानाकडे। आज सुनेत्रा पवार यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे। मतदार राजा आपला बारामतीचा खासदार निवडणार आहे आणि त्यामध्येच आता मतदान करण्यासाठी अजित पवार या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। सकाळीच मतदान करण्यासाठी अजित पवार आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे। तर काटेवाडी हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि याच ठिकाणावरून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय ते झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि वेगवेगळी मंत्रिपद भूषवली। उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा ते बऱ्याच वेळेला इथं त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळालं आहे आणि त्यानंतरची ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर या निवडणुकीमध्ये एक रंगत आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। चुरशीची ही लढत या ठिकाणी झालेली आहे। तर आज निर्णायक दिवस आहे। आपला कौल हे मतदार देणार आहे कोणाला निवडून देतात याकडे